हॅलो सगळ्यांना, कशा आहात सगळे? मजेत ना? तर खूप दिवस झाले व्हिडिओ येत नाहीत. मलाच खूप चुकल्यासारखं होते की पण काय करणार आता. मी पाठीमागच्या नाही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते शूट केलेला की आता ह्या 21 तारखेला 1 महिना होईल कंप्लीट. मी ते आरीवर्कचा क्लास लावला आहे ना, त्याच्यामुळं क्लासला जाते 11 ते 1 आणि म्हणजे घरी येता करता 1-1:30 होतात. आणि सकाळी पण सकाळची कामं सगळे आवरून जायला लागतं क्लासला. त्याच्यामुळे तिकडून आल्यावर एवढी नाश्ता करून जाते, त्याच्यामुळे तिकडून आल्यावर भूक पण लागते. आणि जेवल्यानंतर आता ऊन पण वाढले त्यामुळे जेवल्यानंतर कंटाळा येतो, त्याच्यामुळे रील्स पण काढायला वेळ भेटत नाही. आणि आता जसं शाळेत मुलाला होमवर्क देतात ना, तसं मॅडम आम्हाला म्हणजे होमवर्क देतात की हे तुम्ही घरी जाऊन करून आणायचं उद्या दाखवायला. त्याच्यामुळं आणि ते आरीवर्कचं काम आहे ना, जेव्हा आपण करायला घेतो ना तेव्हा कळतं की ती चेंगट काम आहे, किती वेळ लागतो. एक 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 मणी घेऊन ते विणायला लागतं, म्हणजे वेळ खूप लागतो. तरी नाही का आमच्या सगळ्या क्लासमध्ये ना सगळ्यात आधी माझा ब्लाऊज म्हणजे सगळ्यात आधी माझा तयार होऊन शिवून पण सगळ्यात आधी माझा झाला आहे. तर तेच तुमच्याशी शेअर करायचं होतं. तर चला मी तुम्हाला माझा ब्लाऊज दाखवते, माझ्या क्लासमधला आणि मी स्वतः आरीवर्क केलेला पहिलाच ब्लाऊज आहे. 1 मिनटा. तर हे बघा, हा आहे मी आरीवर्क केलेला पहिला ब्लाऊज. तर हे इथं असे लटकन लावलेत मी. हे लालवाले ना, हे स्वस्त भेटलेत. हे नाही का असे चपटे आहेत. हे 10 रुपये डझन भेटलेत मला. तर टोटल आहे ना आता माझ्या स्लीव्जला दोन्ही मिळून 5 डझन लागलेत मला लावायला. कारण आहे ना जास्त अंतर ठेवून लावलं चांगले नाही दिसत. तर हे बघा असे एकदम दाट लावलेत ना तर छान दिसत आहेत. मला तर दिसत आहेत, तुम्हाला दिसतात का नाही छान तेवढं मला कमेंट करून सांगा. आणि डिझाईन आपल्या मनानेच घ्यायची होती, तर मी ही डिझाईन म्हणजे बाहीसाठी नाही का असं ही चॉईस केली. इथं चेन स्टिक टाकली, इथं हे आहे ना हा स्टोन चिटकवला आहे आणि हे साईडने शुगर बीटचं त्याला म्हणजे असं कंपाऊंड टाईप केलं डिझाईन. ही बाईला केले असं आणि इकडं पण सेम आहे ह्या बाईला पण. आता मी तुम्हाला पुढचा गळा दाखवते. तर इथे आहे ना इथपर्यंतच केलं आहे, कारण इथं आपलं पिन येतो ना, पदर येतो, त्याच्यामुळे इथून खाली काही दिसत पण नाही. आणि याच्यामुळे ना आपली साडी पण खराब होऊ शकते, त्यामुळे इथपर्यंतच केलं आहे. हा पुढचा गळा आहे जे ओपन दिसतो ना ती ब्लाऊजचा तो. 1 मिनटं आता पाठीमागचं दाखवते. तर हे बघा, हा आहे पाठीमागचा गळा, जवळून दाखवते. इथला आज आहे ना क्लासमध्ये नेलतं ना बायकांनी पाहून इथला स्टोन पण पाडलाय, कारण हे चिटकवलेत. हे काही असे म्हणजे ते धाग्याने बंद नाही करतात, असे पॅक चिटकवलेत. तर आज सगळ्या क्लासमध्ये ब्लाऊज माझा सगळीकडे फिरत होता, प्रत्येकाला बघायचं होतं, त्याच्यामुळं तिथला तो स्टोन पडलाय. आता तुम्हाला चिटकवायला लागेल. तर असा गळा केला आहे मी, टिप गळा घेतला आहे राऊंड, बाकी काही नाही केलं. आणि इथं साईडने ना छोटे छोटे हे पण स्टोन लावून त्याला पण हे केले. तर हे बघा असं फायनली असं माझा पहिला आरीवर्क केलेला ब्लाऊज आहे. तर कसं झालं आहे ते कमेंट करून मला सांगा. आणि अजून एक ना नेटचा पण घेतला आहे, तो पण मी तुम्हाला दाखवते. 1 मिनटा. आणि हे बघा, हा आता दुसरा ब्लाऊज चालू आहे क्लासमधला माझा. तर इथं आहे ना नेट लावली मी आणि आता हे झालं आहे करून, आता इथं राहिलं आहे. आता क्लास सुटला त्यामुळे आता हे घरी आल्यावर मी करेन कंप्लीट. तर सिम्पल डिझाईन घेतली आहे. आता एक्स्ट्रा बाईला कपडा रिंगवर बसण्यासाठी एक्स्ट्रा कपडा जोडायला लागतो, पण इथं थोडा फिसकला आहे त्यामुळे मी क्लासमध्ये टाके टाकलेत. आणि ही पण आहे ना सिम्पल डिझाईन घेतली आहे. तर हे बघा कसं वाटतंय बाईला, छान वाटते का? इथं आहे ना चेन स्टिक टाकली, इथं आहे ना थोडेसे टिकली लावली आहे आणि चेन स्टिक आणि इथं मनी टाकला आहे. सिम्पल डिझाईन आहे बघा. आणि हा आहे पाठीचा भाग. तर नेट टाकायला शिकवली ना मॅडमने, तर मी असं टाकलं आहे, शरदची बायको. तर हे नाव कसं झालं आहे बघा, छान झालं आहे का? आणि हे पण जसं बाहेर केलं तसंच केलं, चेन स्टिक टाकून इथे एक एक टिकलीच लावली मी. आणि इकडं वरती काय वर्क केलं नाही, कारण सिम्पलच ठेवलं, जास्त वर्क वाटतं ना म्हणून. तर हा आहे पाठीचा भाग. तर असं एवढं काय माझं क्लासमधलं शिकून झालेलं आहे. जर माझ्या व्हिडिओ पाहण्यात तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की कसं म्हणजे जमतंय का मला वर्क करायला, ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. तर दोन्ही पण ब्लाऊज आरीवर्क केलेले कसे वाटले? आता पहिल्यांदाच केले त्यामुळे जरा फिनिशिंग एवढी छान येत नाही, पण मला तरी आवडते. तर मॅडम पण म्हटलं की पहिल्याच्या मानाने छान आहे फिनिशिंग तुमची, तर बरं वाटलं. तर मला आहे ना संध्याकाळी मी ह्यांना विचारलं की किती बुक आहे नाही का, सगळ्यांनाच विचारलं. कारण रविवारी हे घरी असल्याने दिवसभर काही ना काही दिवसभर मी पाठीमागं सांगितलं काहीतरी चालूच असतं.
हे बनव ते बनव, त्यामुळे संध्याकाळी किती भूक आहे हे विचारून मग स्वयंपाक करायचा असतो. तर तिघं पण मला म्हटले आयुष, सार्थक आणि त्यांचे पप्पा की एवढी भूक नाही आहे, मसाले भात केला तरी चालेल. तर म्हटलं ठीक आहे चालतंय, मग मसाले भात करते. तर बघा मसाले भात कसं करते मी, म्हणजे बिर्याणी टाईप करायचा होता मला, पण बिर्याणीचा मसालाच नव्हता, त्याच्यामुळे म्हटलं चला जे आहे त्याच्यातच करूया. भाज्या वगैरे पण भरपूर कमी होत्या, पण जेवढ्या आहेत ना तेवढ्यातच करू म्हटलं. तर तेल घेतलं, तेलामध्ये जिरी मोहरी टाकली, नंतर कांदा टोमॅटो फ्राय केलं, नंतर मी त्याच्यामध्ये ना भिजून सोयाबीन, बटाटा थोडासा, एक बटाटा चिरून, वाटाणे टाकून चांगलं फ्राय करून घेतलं, शालो फ्राय. त्याच्यानंतर आहे ना बिर्याणीचा मसाला, लाल तिखट आणि हळद टाकली आणि थोडीशी धना पावडर टाकली आणि मस्त तांदूळ टाकून हलवून घेतलं, मीठ टाकलं आणि व्यवस्थित हलवल्यानंतर परत एकदा झाकण लावून घेतलं. हलवून घेतल्यानंतर कोथिंबीर तेवढी नव्हती, कारण बाजारला काही मी गेलेच नाही, त्यामुळे कोथिंबीर संपली होती, त्यामुळे कोथिंबीर नव्हती. आणि वांग्याची भजी करायची आयडिया ना माझ्या सुपीक डोक्यातून आली की चला म्हटलं मसाले भाताबरोबर वांग्याची भजी करून बघू आपण. ह्या मोठ्या वांग्यांचं भरीत करते नेहमी, पण ह्यावेळेस म्हटलं भजी करून बघू कशी लागतात. तर ती काय एवढी टेस्टला छान लागली नाही, मग मी तशीच 2-3 करून खाऊन बघितली, पण चांगली नाही लागली, कोणालाच नाही आवडली. मग लगेच ते प्लॅन कॅन्सल केला, ते उरलेलं वांग फेकून दिलं आणि त्याच्यानंतर मी ना पटकन कांदा चिरला बारीक चौकोनी आणि मस्त कांद्याची भजी काढली. नाही म्हणताय ना, सगळ्यांना भूक कमी होती, पण तळायला तेल कढईत पडलेलं पाहिल्यावर मग पापड तळ, हे कर ते कर, सगळं तळण चालू झालं आणि थोडी भूक म्हणताय ना भरपूर असं सगळ्यांनी जेवण केलं. तर कसा वाटला माझा संध्याकाळचा कमी भूक असल्यावर केलेला प्लॅन, तो कमेंट करून नक्की सांगा. तर आम्ही मस्त संध्याकाळी मग मसाले भात, पापड आणि कांद्याची वांग्याची भजी असं मस्त जेवण एन्जॉय केलं. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. बाय बाय.